आमचं एकच गाव आहे. तू मला कमेंट कर, मी तुला लिंक सेंड करतो. लग्न कधी मग भावा. आणि रेडी टू गो आहेस तू आता. कोणता कॅमेरा किट यूज करतो? फुल कॉमेडी व्हिडिओ येतीलच याच्या पुढे पण. तुझी सॅलरी काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे तुझं, अँड जॉब कसा तू अप्लाय केलास? मोरया. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर ही व्हिडिओ तुमच्या सर्व क्वेश्चनचे आन्सर भेटतील ह्या व्हिडिओत. 3 दिवस पहिला मी इंस्टावर Q&A केलेला आणि खूप सारे क्वेश्चन्स होते आणि अचानक सरप्राईज येतोय भाऊ आमच्या घरी की आज त्याची बाईकची डिलिव्हरी आहे. तर आज ती पण व्हिडिओ त्याच्यात असेल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, दादा तुमचं तालुका आणि गावाचं नाव. आमचं एकच गाव आहे आणि गाव म्हणजे ते मलाड वेस्ट मालवणी गाव. आणि इथेच आमची बॉन्ड आणि इथेच आमचं एंड होईल. हेच आमचं गाव, हेच आमच्या मामांचं गाव, हेच आमच्या आजींचं गाव, मालवणी गाव. हे तुम्ही बघत असाल बी रोल, ब्युटिफुल आमच्या गावाचं बी रोल, खूप सुंदर. सेकंड क्वेश्चन, CM एडिट्स. क्वालिफिकेशन काय आहे तुझं, अँड जॉब कसा तू अप्लाय केलास? तर क्वालिफिकेशन माझं SSC आणि HSC इंटर्म्स आहे. त्याच्यानंतर मी फिल्म मेकिंग डिप्लोमा कोर्स केलेला FX स्कूलमधून. अंधेरीला कॉलेज आहे, तिथून माझं फिल्म मेकिंग डिप्लोमा झालेलं आणि तिथूनच मी ग्रो झालो ॲज अ प्रॉपर सिनेमॅटोग्राफर, प्रॉपर लायटिंग्स बरोबर. आणि बेस्ट आहे, थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण बेस्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की साइन ऑन केव्हा आहे? ॲज माझं साइन ऑन मलाच नाही आयडिया, कारण का साइन ऑन आमचं एमर्जन्सी होतं. कारण का माझं तर एमर्जन्सीच आहे. डायरेक्ट कधी पण 2 दिवसात, 1 दिवस पहिला पण सांगतात, मग लगेच निघावं लागतं. पण मोस्टली दिवाळीच्या नंतरच असेल, नाहीतर फेब्रुवारीमध्ये डायरेक्ट. कारण का मी फेबसाठी रिक्वेस्ट केलेली जेव्हा माझ्या घरात माझ्या बहिणीचं लग्न होतं. म्हणजे लग्न आहे आणि काही आयडिया नाही, मला एमर्जन्सी कधी पण दिलं तर मला जावंच लागेल. पण मी रिक्वेस्ट केले फेबसाठी. तर लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. दादा मग परत कधी रील बनवणार वेस्ट इंडियन दादासोबत? नक्कीच, आता परत मी फ्लाय झालो, परत मी जॉईनिंग झालो तर भेटेलच, 100% कोणी ना कोणी भेटेलच. फुल कॉमेडी व्हिडिओ येतीलच याच्या पुढे पण, एक नंबर. फक्त कमेंट करून सांगा आता तुम्हाला कुठच्या सॉन्गवर रील्स पाहिजे. सो गाईज, तुम्ही विचार करत असणार की मी कुठे व्हिडिओ बनवतो आहे. तर हे माझ्या घराच्या आजूबाजूचा एरियाच आहे, तर तिथेच मी व्हिडिओ बनवतो आहे. पहिला समोर, आता थोड्या पाठीमागे एरियामध्ये. आणि बेस्ट पार्ट वाटतो आहे की इथे आजूबाजूला आमच्या जागा आहे आणि व्हिडिओसाठी असं ॲटलिस्ट मला फ्रेम भेटत आहेत. आणि जर तुम्ही रील नसेल बघितले, आज सकाळीच मी रील टाकले, आमच्या घराच्या बाहेरच मी शूट केले. जर इंस्टावर नाही फॉलो करा, इथे मी देतो आहे, टॅप करा, चेक करा. खूप मजा कर आलास तर. पण तू कुठे राहतोस? एन्जॉय तर आपली खूप चाललं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. पार्टी आणि ट्रिप्स, आपल्या मुलांबरोबर ट्रिप चालूच आहेत आणि याच्या पुढे पण ट्रिप चालू राहतील. मी जिथपर्यंत इथे आहे, ट्रिप तर खूप सारे आहेत. आता याच्या पुढे पण ट्रिप्स आहेत. आता नवरात्री आहेत, त्याच्यासाठी बाहेर नाही जाऊ शकत, पण नवरात्रीच्या नंतर खूप सारे ट्रिप्स आहेत. सबस्क्राईब करा, जे असेच तुम्हाला खूप सुंदर व्हिडिओ बघायला भेटतील. याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अथर्व वैती. तुझी सॅलरी काय आहे क्रूज शिपवर, अँड पोस्ट अँड सॅलरी चेंज होते का आफ्टर सेकंड अँड थर्ड कॉन्ट्रॅक्ट? भावा, असं काहीच नाही की तुझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट आणि थर्ड कॉन्ट्रॅक्ट चेंज होईल. तर तुझी पोझिशन चेंज होते, तू थर्डवरून सेकंड जातो आहे, सेकंडवरून फर्स्ट जातो आहे, तर तुझी सॅलरी वाढेल, कमिशन वाढेल. पण कॉन्ट्रॅक्टमध्ये तुझं पेमेंट नाही वाढू. आता मी फर्स्ट फोटोग्राफर आहे, याच्या पुढे मी जॉईनिंग झालेलो ॲज अ थर्ड फोटोग्राफर. थर्डच्या नंतर सेकंड झालो, सेकंडच्या नंतर फर्स्ट झालो. तर असं कॉन्ट्रॅक्ट चेंज होताना तुमचं पेमेंट नाही वाढत. तर तुमचं प्रमोशन होतं तेव्हा तुमचं पेमेंट वाढतं आणि कमिशन वाढतं. की फोटोग्राफीमध्ये पण फर्स्ट सेकंड असं असतं का? हो, याच्यात फर्स्ट आमच्या ॲज अ MSc कंपनीमधून थर्ड फोटोग्राफरपासून स्टार्ट होतं. थर्ड फोटोग्राफर, सेकंड फोटोग्राफर, फर्स्ट फोटोग्राफर, नंतर मग असिस्टंट मॅनेजर. त्याच्यानंतर पण टाईमलेस असतो जो प्रायव्हेट शूट करतो, जसं मी करायचो. याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर, परत लॅब टेक्निशियन,
ॲज अ लॅब टेक्निशियन पण तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला एडिट आवडत असेल करायला. क्रिस 7 त्याचा क्वेश्चन असा आहे की भाऊ फोटोग्राफीचा कोर्स कुठल्या इन्स्टिट्यूटमधून केला आहेस तू? हेच मी फोटोग्राफी नाही फिल्म मेकिंग कोर्स केला आहे, तो पण FX स्कूलमधून, जे तुम्हाला पहिला पण सांगितलं आहे मी. आणि जर तुम्हाला फोटोग्राफी कोर्स करायचा असेल मुंबईमध्ये इन्स्टिट्यूट आहेत. शिपवर ॲप्लाय करायचं असेल तर तुम्ही कुठे पण नॉर्मल पण कोर्स करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही चांगलं इथे एक्सपिरियन्स घ्या. पहिली गोष्ट बोलणं, आणि तुमचं वर्क चांगलं असलं ना तर तुम्हाला कुठची पण कंपनी हायर करेल. भाऊ तू बोलत होता ना, थोडं गाईड कर मला. भाऊ तुझं CDC झालं आहे, STCW झालं आहे, तू मला कमेंट कर, मी तुला लिंक सेंड करतो. तुझं ऑलरेडी सर्व झालं आहे म्हणजे तू फक्त इंटरव्ह्यूज दे आणि रेडी टू गो आहेस तू आता. तनया कदम, लग्न कधी मग भावा, हा पार्ट इग्नोर करूया आत्ता तरी सध्या, कारण का खूप करायचं बाकी आहे. तू शिपवर फोटोग्राफर आहेस आणि फोटोग्राफरशिपवर काय काम असतं? मोस्टली फॅमिली आणि कपल्स येतात, तर त्या कपलचे मेमरीज कॅप्चर करणं ते आमचं काम असतं. जसं की रेस्टॉरंटमध्ये फोटो काढतो आम्ही, स्टुडिओमध्ये फोटो काढतो, परत पूलवर एन्जॉय करतात, सनबाथ घेतात त्या लोकांचे फोटो, आयलँडवर फोटो, असे खूप काही फोटोज असतात. कमेंट करा, मी लिंक सेंड करेन तुम्हाला. खूप सारे कंपनीज आहेत ते हायर करतात. फोटोग्राफी नाही, हॉटेल मॅनेजमेंट, बार टेंडर, खूप सारे पोझिशन आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता. तुझी सॅलरी काय आहे क्रूज शिपवर? तर सॅलरी गाईज बेसिक असते आणि बेसिकच्या नंतर तुमचं कमिशन एक्स्ट्रा असतं. कमिशन डिपेंड आहे सीझनवर आणि तुमच्या टार्गेटवर. जर टार्गेट हिट केलं तर तुम्हाला बेस्ट कमिशन येतं. सॅलरीच्या डबल ट्रिपल पण येऊ शकते. तुमची मेहनत इम्पॉर्टंट आहे आणि टीमवर्क इम्पॉर्टंट आहे. तर सॅलरी बेस्टच आहे आणि इंडियापेक्षा तर चांगलीच आहे. ऑब्व्हियसली डॉलरने सॅलरी असेल तर. कोणता कॅमेरा किट यूज करतो? गाईज माझ्याजवळ पर्सनल सोनी A7 Mark III आहे. प्री वेडिंग्स असतील, वेडिंग्स असतील तर मी FX3 रेंट करतो आणि मला तो क्वालिटी बेस्ट वाटतो आणि कलर्स वगैरे. आणि लेन्सेस माझ्याजवळ 24-105 असं किट लेन्स आहे. 35 mm ब्लॉक लेन्स, 50 mm ब्लॉक लेन्स, 90 mm ब्लॉक लेन्स. तर ॲज अ लेन्सेस माझ्याजवळ सर्व काही आहेत. फक्त नीड आहे मला आता फक्त वाईड लेन्स आणि माईकची. ते मी थोडं रिसर्च करतो की कुठची बेस्ट असेल आणि कुठची बेस्ट पडेल. कारण का एक वाईड MM लेन्स, 14 mm लेन्स वाईड बोलू शकतं त्याला, जी पूर्ण वाईड होईल. जशी ही फ्रेम आहे, जशी पूर्ण वाईड, ती फक्त 2 लाखची फक्त लेन्सच आहे. तर त्याच्याबद्दल माझं रिसर्च चालू आहे की बेस्ट कुठची घ्यायची. कारण का मी एकदाच इन्व्हेस्ट करू शकतो, त्याच्यानंतर नाही करू शकत. नवीन गाडीचे फक्त ट्रीट कॉफीज दिले आणि पार्टी नवरात्रीच्या नंतर ना. हां, नवरात्रीच्या नंतर कॅफेमध्ये देणार आहे. कुठे कॅफेमध्ये जायचं आहे ना, कुठल्या इथे बाहेर. सजेस्ट नाही केलं, करूया बघूया आता कसं काय. भावाची नवीन गाडी आणि पूजा चाललंय आणि हे आमचं घर आणि ते समोर एरिया आहे.
चल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अशाच 2-3 गाड्या घेत राहा आणि तुला पण कॉंग्रॅच्युलेशन, तुझी गाडी बंद पडले. तुला पण आता नवीन घ्यावी लागेल, खर्च वाढलेला आहे. तर एक गाडी तर आले आणि दुसरी गाडीचा खर्च निघालाय. काय बोलतो? येणार दुसरी गाडी, टेन्शन नका घेऊ. म्हणजे अजून एक गाडी येणार आहे नवीन. हा